नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने साधुग्राम, रस्ते, वाहनतळ, जलकुंभ, दवाखाना यांच्यासारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी मोठ्या प्रमाणावर मनपाला भूसंपादन करावे लागणार आहे। त्यानुसार भूसंपादनाचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी भूसंपादनाची प्राधान्य समिती गठीत करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना मिळकत विभागाला दिले आहेत। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे। या अनुषंगाने विचार करता मनपा हद्दीलगत जवळपास 53 किमीचा 30 मीटर व 60 मीटरचे 2 रिंग रोड करणे गरजेचे आहे। त्यासाठी करावा लागणाऱ्या भूसंपादनाकरिता महापालिकेला 4000 कोटींची आवश्यकता आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात मनपाकडे निधी उपलब्ध नसल्याने मनपानं शासनाकडे 4000 कोटींची मागणी केली आहे। याशिवाय भूसंपादन करताना संबंधित जामा मालकांना प्रोत्साहनपर TDR देण्यासाठी शासनाकडे मंजुरी मागितली आहे। मनपाला तपावनात साधुग्रामसाठी आरक्षित असलेली सुमारे 350 एकर जागा संपादित करावयाची आहे। त्यापैकी 53 एकर जागा मनपाने संपादित केली असून इतर जागेसाठी जवळपास 10,000 कोटी निधीची गरज आहे। त्याचबरोबर इतरही भूसंपादनाकरिता 5 ते 6,000 कोटींची आवश्यकता असून एकूणच भूसंपादनाकरिता महापालिकेला अंदाजे 20,000 कोटींची गरज आहे। यापैकी रिंग रोड व साधुग्रामकरिता आवश्यक असलेल्या जागेसाठी 1200 ते 1400 कोटींची गरज आहे। समिती गठीत केल्यानंतर 1993 पासूनच्या भूसंपादन व आरक्षणाची यादी तयार करून आयुक्तांकडे प्राधान्यक्रमाने सादर केली जाणार आहे। यापूर्वी देखील महापालिकेत अशा स्वरूपाची प्राधान्यक्रम ठरविणारी समिती गठीत करण्यात आली होती, मात्र या समितीचे कामकाज समोर आलेच नाही। आयुक्तांनी खातेप्रमुखांच्या बैठकीमध्ये भूसंपादनाविषयी सूचना दिल्या असून समिती गठीत करण्यास सांगितले आहे। त्यानुसार मिळकत, नगररचना, लेखा व वित्त विभाग, लेखा परीक्षण व अतिरिक्त आयुक्त अशी समिती गठीत होऊ शकते। नियोजन करून समिती तयार केली जाईल अशी माहिती हर्षल बाविस्कर सहाय्यक संचालक यांनी दिली आहे। म्हणून समिती तयार केली जाईल अशी माहिती हर्षल बाविस्कर सहाय्यक संचालक यांनी दिली आहे। तर मित्रांनो, मनपा हद्दीलगत असणाऱ्या या 2 रिंग रोड प्रोजेक्टमुळे नाशिकचा खरोखर कायापालट होणार आहे का, हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका।